अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त परिवारांनो, तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग चॅनलवर मनपूर्वक स्वागत. 22 मार्च आपल्या ब्रह्मांड नायकाचा अक्कलकोट निवासी योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र प्रकट दिन आहे. हा दिवस फक्त उत्सवाचा नाही, हा दिवस आहे संकल्पाचा, श्रद्धेचा आणि नामस्मरणाचा. तर तुम्हाला अशी एक भक्ती मी सांगणार आहे. ती साधी आहे, सरळ आहे आणि आपल्या मनात अशी शांती देणारी आहे. लिखित नामजप, घर बसल्या साधी पण प्रभावी सेवा. मित्रांनो, आपण रोज श्री स्वामी समर्थ असा जप करतो, पण जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा हात लिहितात, डोळे पाहतात, कान ऐकतात आणि मन एकाग्र होतं. म्हणून 22 मार्चच्या या पवित्र निमित्ताने प्रत्येक घरात लिखित नामजपाची सुरुवात करूया. हा नामजप कसा करायचा? लिखित नामजप. कोणतीही नवीन वही घ्या, रफ वही नको. जर मंदिरात जमा करायची असेल तर लाल किंवा निळा पेन वापरा. सुरुवातीला गणपती आणि स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असा मंत्र लिहा. एक माळ म्हणजे 108 वेळा लिहिणं. नाही जमलं तर 21 वेळा तरी लिहा. घरातील प्रत्येकाने थोडं थोडं लिहिलं तरी सामूहिक सेवा घडते. काही साधे नियम. आंघोळ करून नामजप करावा. ज्या दिवशी मांसाहार असेल त्या दिवशी नामजप करू नये. वही स्वच्छ ठिकाणी ठेवावी. मोजमापाचा नाम ताण नको, श्रद्धा महत्त्वाची. मन एकाग्र का होतं? आपण जप करताना मन भटकतं, पण लिखित नामजप संपूर्ण लक्ष त्या नावावर राहतं. नेगेटिव्हिटी विचार हळूहळू कमी होतात. मन शांत होतं. घरात सकारात्मकता वाढते. वहीचं काय करायचं? जर शक्य असेल तर अक्कलकोट येथे वटवृक्ष मंदिरात जमा करू शकता. नाहीतर जवळच्या मंदिरात, दत्त मंदिरात, मठात किंवा आपल्या घरच्या देवघरात जपून ठेवू शकता. ही वही म्हणजे तुमचा आध्यात्मिक बँक बॅलन्स आहे. 22 मार्चसाठी खास संकल्प. या प्रकट दिनापर्यंत प्रत्येकाने किमान 21 वेळा रोज लिहायचं. ज्यांना जमेल त्यांनी 108 वेळा, नाही जमलं तर 11 वेळा तरी लिहा. महत्त्व संख्या नाही, महत्त्व आहे भावनेचं. मित्रांनो, आपण काही मिळवण्यासाठी सेवा करत नाही. स्वामींनी खूप दिलं आहे म्हणून कृतज्ञतेने ही सेवा करायची. 22 मार्चला आपल्या घराघरात श्री स्वामी समर्थ हे नाव घुमलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकच नाव, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.